ते सर्वे करते म्हटल्यानंतर मी गेले त्यांच्याजवळ. तर गेल्यावर ते सर्वेचं बोलून वेगळं राहिलं. ते म्हटले ताई तुम्ही कोणाला मतदान करणार? तर म्हटलं मी शिवसेनेला मतदान करणार. सर मी रोज तसं पण शिवसेनेचे आमचे जे उमेदवार आहे त्यांच्याबरोबर मी रोज फिरतेय. तर ते म्हटले मग तुमच्यात काही चेंजिंग होईल का? तुम्हाला पैशाची वगैरे ऑफर पाहिजे का? तर मी म्हटलं नाही पैशाची वगैरे ऑफर नाही, मी कट्टर शिवसैनिक आहे. माझं नाव मोनिका निलेश वाळुंज. आणि मग त्यानंतर सर त्यांनी माझं नाव देऊन सुद्धा मला ते म्हटले तुमचा मोबाईल नंबर द्या. तर मला त्यांच्यावर डाऊट आला, मी त्यांना चुकीचा नंबर दिलाय. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एवढा फोर्स केला की तुमच्या घरातली सगळ्या सदस्यांची नावे सांगा. तर मी 1-2 जणांचीच नावे दिली, बाकीच्यांची नावे नाही सांगितली. आता संबंधित अधिकारी इथं आलेले आहेत. ताईंनी सुद्धा जे सत्य परिस्थिती ती ताईंनी इथं मांडलेली आहे. ताई कोणाच्या दबावात तुम्ही येऊन बोललेले का? नाही. आता प्राथमिक मी दर्शक स्वतः उंच खडकचे 2 वर्षापूर्वी उपसरपंच होते. मी यातलं मला सगळं म्हणजे आता याच्यात साहेब इतंभूत माहिती आम्ही थांबवल्यानंतर ही जी संबंधित गाडी आहे ही समर्थ कॉलेजशी निगडीत आहे. जे समोरचे उमेदवार आहेत त्यांच्याशी निगडीत ही गाडी आहे. त्यानंतर आम्ही ह्यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला ह्यांच्याकडून आम्हाला असं सांगितण्यात आलं का आम्ही सकाळपासून या गाडीत करतोय आणि आम्ही सर्वे करतोय. ठीक आहे, लोकशाहीला सर्वांना अधिकार आहे, तुम्ही सर्वे केला त्याबद्दल आमची काही भूमिका नाही, काही त्याच्यात तुम्ही चुकीचं काही करत नव्हता. परंतु यांच्याकडे जेव्हा आम्ही हवाया पकडण्यात आल्या, आता याच्यात जे आहे हा जो सर्वे ना हा फक्त शिवसेनेचा आहे. तुम्ही जर बघितलं बारकाईने, ठीक आहे, हा एक तुमचा एक मिनिट आम्हाला बोलू द्या. त्यानंतर ही जी नावं त्यांनी आयडेंटिफाय केली किंवा आणे किंवा राजुरी गावातली, याच्यात हे जे नाव आहे मोनिका निलेश वाळुंज यांना ताईंनी चुकीचा नंबर का दिला त्याची स्पष्टता त्यांनी तिथे केलेली आहे. मी त्यांना विचारलं असतं नाही, त्यांनी राजुरी बेल्ले गटात जेवढी गाव आहेत का ते म्हटले त्याच गावांचा आम्ही सर्वे केलाय. तर म्हणजे आता सर्वे न करता जेवढी शिवसेनेची जेवढी नावं घेता येईल ना, जेवढ्या लोकांची तेवढी नावं त्यांनी लिहून घेतली. आमची प्राथमिक मागणी हीच आहे. आता ह्या ताई तर तुम्हाला आम्ही म्हणजे अधिकाऱ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे. आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे मृत्यू झाल्यानंतर आज आम्ही शिवसैनिक जरी असलो तरी आम्ही विरोधी पक्षात जरी असलो तर आम्ही शांततेच्या मार्गाने एकदम जेव्हापासून आम्हाला ती न्यूज समजली तेव्हापासून आमचा प्रचार यंत्रणा पूर्णपणे बंद आहे. आम्ही कोणतेही प्रचार या ठिकाणी करत नव्हतो. परंतु आपल्या लोकशाहीला एवढा जर घातक वार जर होत असेल, जर समोरच्या व्यक्तींचे येऊन तुम्ही जर एका कॅमेरासमोर रडायचं आणि दुपारी येऊन आमच्या माता भगिनींना विचारायचं का तुम्हाला किती रुपये पाहिजे का तुमचं मत परिवर्तन होईल, ही अतिशय गंभीर बाब आहे. आमची पूर्ण प्रशासनाला हात जोडून विनंती आहे. आज आमच्यासारख्या सर्वसामान्य तरुणांचं भविष्य या लोकशाहीवर अवलंबून आहे. या अशा पद्धतीचे जर हे होत असतील पैशाचे देवाणघेवाण करून किंवा एखाद्यावर दबाव आणून तुम्ही जर हे करू पाहत असाल तर याची सखोल चौकशी निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित धाडपथकांनी करावी आणि ह्याची योग्य ती सर्व इतंभूत माहिती आमच्या पत्रकारांना पण माहिती असायला पाहिजे, आमच्या सर्वसामान्य सर्व म्हणजे ग्रामस्थांना आणि मतदारांना पण कळलं पाहिजे का समोरचा उमेदवार नक्की काय करू पाहतोय. म्हणजे तुम्ही एकाकडे रडताय का आमचे दादा गेले आणि तुम्ही दुसऱ्या पद्धतीने जर हे असं करत असाल तर ही आपल्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आमची एक साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे का ह्या प्रकरणाची तुम्ही सखोल चौकशी करा. दोषी असतील तुम्ही 100% हे करा. आज आम्हाला हे मुलं जी आहेत ना ही बाहेरून आलेली मुलं आहेत, यांना पण उद्याचं भविष्य आहे, आम्हाला यांचं भविष्य खराब नाही करायचं आहे. परंतु ह्यांचा मुलांचा सुद्धा बळी ह्या इलेक्शनच्या प्रक्रियेत जाऊ शकतो. त्यांची जर चूक असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा. सगळे पुढे या रे, सगळे पुढे डिटेल माहित नाही साहेब काय चाललंय ते. आता दादा याला विचारा, तू सकाळपासून या गाडीत फिरतोय ना, मला फिरतोय ना खरं बोल. मग आम्ही तुझ्या दबाव आणला काही मानायला का तू या गाडीत फिरतोय, तू त्या गाडीतच फिरतोय ना. मग तुम्ही जर मतदार नाही राजू भाऊ हे जर पत्रकार आहेत, हो दादा हे जर पत्रकार आहेत तर मग हे समोरच्या उमेदवाराच्या गाडीत का फिरतात ते? मॅडम काय म्हणल्या फोनवरती त्यांनी त्या गाडीला हात केला. आता हा खरा बोलतो ना. हे बघा कोणाच्या दबावात येऊन हा हे देत नाहीये, ते सकाळपासून फिरतात ते. मुद्द्याचं बोला तुम्ही. सकाळपासून आम्हाला तक्रार दाखल झाली अलिफाटा पोलीस स्टेशनवरून. आम्ही या ठिकाणी दाखल झालोय. बारावी पथक मी प्रमुख आहे. तर तुमची जे काय आता आम्ही म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेतली. मी यशोदी बावारी बारावी पथक प्रमुख अलिफाटा पोलीस स्टेशन.
आळेफाटा पोलीस स्टेशन एरिया माझ्याकडे यशोदी बावारी भरारी पथक प्रमुख. तर तुमचा जो विषय आहे तुम्ही सगळ्यांनी सांगितला आहे, तर संबंधितांना आम्ही ताब्यात घेऊन जाऊन पुढील सकल चौकशी करून पुढची आम्ही योग्य ती कार्यवाही करतो. निवडणूक निर्णय आयोगानुसार जर याच्यामध्ये जर भंग होत असेल शिस्तीचा कोणत्या, तर आम्ही पुढील ते योग्य कार्यवाही करायला कोणतीच कसर करणार चालेल, धन्यवाद. 100% गुन्हे दाखल होतील. आणि जर कोणाला जर काही तक्रार दाखल झाली किंवा चुकीचं जर पुढे घडत असेल तर आम्हाला लगेच फोन करून कळवा, आम्ही त्या ठिकाणीच दाखल होऊ घेऊ. एक सुजक मतदार म्हणून आमची विनंती आहे, साहेब. माझी पण विनंती आहे तुम्हाला, विशेष करून ह्या जिल्हा परिषद गटावर आपलं खास करून नाही, आमची गाडी भरारी पथकाची फिरती आहे. आमचा राऊंड इकडे उंचकडे वगैरे इकडे आम्ही येऊन गेलेलो आहे. गेले बऱ्याच 2-3 आमचा राऊंड आता हा झाला. अजितदादांचा 2-3 दिवसांचा विषय सोडून द्या. त्याच्या आदल्या दिवशीपासून इतका मोटरसायकली आणि इतके त्यांचे प्रतिनिधी असतील हे मळ्यामळ्यात आणि घराघरामध्ये ठीक आम्हाला आहे, पण आता हा जो विषय ना साहेब, हा गंभीर आहे. ऐका, हे यांनी काय सांगितलं का ही गाडी आम्ही हात केलाय, आम्ही हात केल्याच्या नंतर बसलोय. आता ही मुलं आहेत ना सकाळपासून या गाडीमध्ये ते फिरतात. स्वतः पण आलं का बोलतात. लक्षात? सकाळपासून आणि ते स्वतः पण सांगतायत. आणि ते जे पत्रकार आहेत यांचे समजा जनता झाले ना आणि आमची एक विनंती आहे, साहेब, ऐका बरं ना. का? समोरचे तुमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करतील. ती असं खूप नाही, मोठी मंडळी, आम्ही दबावाचा सर्वसामान्य विषय मंडळीच नाही. आहे. आम्हाला जे योग्य आम्ही योग्य चौकशी करून आम्हाला जे निष्पन्न होईल त्यातून आम्ही 100% त्यांच्यावरती पुढील कार्यवाही आम्ही करू. सर्वसामान्य मतदार आहे, साहेब. हे चुकीचं घडताना दिसलं आम्हाला, वाटलं तुम्हाला तुमच्यापर्यंत हा विषय आला पाहिजे म्हणून हा आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष जर ती शिवाय ज्यांच्या बरोबर झाला त्या वैत यांचं नाव आहे, त्यांनी सुद्धा तुम्हाला सर्वांसमोर घटना सांगितलेली आहे. त्यामुळे याच्यावर कडक कारवाई तुम्ही करा. कोणी? यांना गाडीत बसवा. या गाडीत बसवा. डिपार्टमेंटचं आपल्या इथलं गाडीत बसवा. नाही, आता ते करतील त्यांच्या बरोबर. पाऊली. ए, चला आता ते करतील कारवाई. धन्यवाद. आणि त्यांनी निघाले